नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा यांचे वेळापत्रक सविस्तर पाहणार आहोत। वारी म्हणजे एक आनंद सोहळा, आपल्याला एक जणू आनंद पर्वणीच वाटते। चला सुरुवात करूया। प्रत्येकाने कमेंटमध्ये लिहा जय जय राम कृष्ण हरी। गुरुवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आळंदीमधून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल। त्याच दिवशी रात्री पालखी गांधीवाडा आळंदी येथे मुक्कामी असेल। शुक्रवार दिनांक 20 जून रोजी पालखी आळंदीहून पुण्याकडे मार्गस्थ होईल आणि विठोबा मंदिर भवानीपेठ पुणे येथे मुक्कामी असेल। शनिवार दिनांक 21 जून रोजी पालखी पुण्यामध्येच मुक्कामी असेल। रविवार दिनांक 22 जून रोजी पालखी दिवेघाट मार्गस्थ होईल आणि सासवडमध्ये मुक्कामी असेल। सोमवार दिनांक 23 जून रोजी पालखी सासवडमध्येच मुक्कामी असेल। मंगळवार दिनांक 24 जून रोजी पालखी सासवडहून मार्गस्थ होईल आणि जेजुरी येथे मुक्कामी असेल। बुधवार दिनांक 25 जून रोजी पालखी जेजुरीहून मार्गस्थ होईल आणि वाल्हे येथे मुक्कामी असेल। गुरुवार दिनांक 26 जून रोजी पालखी वाल्हेहून मार्गस्थ होईल आणि लोणंद येथे मुक्कामी असेल। या मार्गावरती श्रींचे निरास्नान पार पडेल। शुक्रवार दिनांक 27 जून रोजी पालखी लोणंद येथून मार्गस्थ होईल आणि तरडगाव येथे मुक्कामी असेल। या मार्गावर चांदोबाचे लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडेल। शनिवार दिनांक 28 जून रोजी पालखी तरडगाव येथून मार्गस्थ होईल आणि फलटण येथे मुक्कामी असेल। रविवार दिनांक 29 जून रोजी पालखी फलटण येथून मार्गस्थ होईल आणि बरड येथे मुक्कामी असेल। सोमवार दिनांक 30 जून रोजी पालखी बरड येथून मार्गस्थ होईल आणि नातेपुते येथे मुक्कामी असेल। मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी पालखी नातेपुते येथून मार्गस्थ होईल आणि माळशिरस येथे मुक्कामी असेल। या मार्गावर पुरंदरवाडा येथे पहिले गोल रिंगण पार पडेल। बुधवार दिनांक 2 जुलै रोजी पालखी माळशिरस येथून मार्गस्थ होईल आणि वेळापूर येथे मुक्कामी असेल। खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल। गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी पालखी वेळापूर येथून मार्गस्थ होईल आणि भंडी शेगाव येथे मुक्कामी असेल। या मार्गावर ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल। शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी पालखी भंडी शेगाव येथून मार्गस्थ होईल आणि वाखरी येथे मुक्कामी असेल। या मार्गावर बाजीरावची विहीर येथे उभे रिंगण आणि गोल रिंगण पार पडेल। शनिवार दिनांक 5 जुलै रोजी पालखी वाखरी येथून मार्गस्थ होईल आणि पंढरपूर येथे दाखल होईल। पंढरपूरमध्ये पादुकांजवळ आरती आणि उभे रिंगण तिसरं पार पडेल। रविवार दिनांक 6 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीला नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागामध्ये स्नान असा दिव्य सोहळा पार पडेल। पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थांचे माहेर। पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी।